गाईस, हा माझा खूप दिवसानंतरचा ब्लॉग चालू आहे आणि तुम्ही मागच्या चॅनलला खूप प्रेम दिलं होतं. ह्या चॅनलला पण प्रेम द्यावर की काही कारणामुळे माझा तो मागचा चॅनल होता तो डिलीट होऊन गेला. म्हणजे म्हणून ह्या चॅनलला तुम्ही तुमचं प्रेम दाखवा. आणि आता आम्ही कांदे आणि गहू लावलेले आहे. तर आमच्या इथं आता स्प्रिंकलर लावायचं चालू आहे. तर इथं आम्ही आमची मका तुम्ही मागं बघू शकता. इथं आम्ही मका सुकायला टाकली होती आणि हा व्लॉग संध्याकाळचा आहे. इथं पण सुकायला टाकली होती आणि माझे बाबा आहे मागं, तुम्हाला दिसत असतील फोनमध्ये. फोन बघता येते आणि मी तुम्हाला आपल्या कोंबड्या पण खूप वाढलेल्या आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा गाईज, मी 2 मिनटं कोंबड्यांना बंद करतो. बघा, मी कोंबड्यांना बंद केलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते. हा आपला, तुम्हाला लक्षात असेल, हा आपला सोन्या आहे. हा सोन्या आहे आपला आणि त्याच्या संग त्याच्या जोडीदाराचे खूप सारे वाढले. हे अजून 2 कोंबडीने अंडे 2 पिल्लं काढले होते, त्याला दाखवलं असेल तुम्हाला. हे 2 कोंबडे आता मोठे झालेले आहे आणि एक कोंबडी अजून एक होती, तिला आता ती बाहेर फिरत असेल वाटतं. आणि गाईज हे बघा, किती 1 2 3 4 5 6 7 8 9 कोंबड्या आहेत. आता 10 झालेल्या आहे आणि त्यांची पिल्लं पण तुम्हाला दाखवतो मी. चला आपण बघूया आता पिल्लं. हे गाईज, इथं आमच्या कोंबडीने पिल्लं दिलेले आहे. हा गाईज तुम्हाला दाखवतो. हो गाईज, ही कोंबडी आमची, हिने आता पिल्लं झाकून घेतलेलं आहे. म्हणजे हिच्या खाली तिचे पिल्लं टाकते. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन कोंबडीचे पिल्लं. तर गाईज, आता तुम्ही प्रेम नाही करत आम्हाला. पहिल्या चॅनलला तुम्ही एवढं भरपूर प्रेम केलं होतं की आता जाऊ दे, तो चॅनल गेला काही कारणामुळे. आता त्याचा विषय नाही काढत. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो मी. हा गाईज, इथं स्प्रिंकलर, इथं म्हणजे माझे पप्पा आहे ते मागं, आजी आणि काका कामं करतात शेतात आणि मी तुम्हाला दाखवतो स्प्रिंकलर. आणि आता आम्ही गहू आणि कांदे लावलेले आहे. असे स्प्रिंकलर बसवायचे चालू आहे. तर तुम्ही बघू शकता किती भारी वाटतं ह्या शेतात. कधीतरी तुम्ही पण या, आपण मस्त सगळं गप्पा वगैरे मारू, मजा करू. आणि तुम्हाला आणि आम्ही नवीन कुत्रा पाळलेला आहे, त्याचं नाव बंडू आहे. तो तुम्ही दाखवतो तुम्हाला. काही आमचा बंडू, हा पळत चालला आमचा बंडू. तो आता हायवे होता, मला बघून कसा पळाला लगेच. मला भीती वाटत होती की तो आणि आमचं घर हायवेला आहे. तर बघू, हायवे कारण आम्हाला खूप भीती वाटते. आम्ही प्राणी वगैरे, कोंबड्या वगैरे पाळलेल्या आहे म्हणून. हे बघ,
जाऊ दे. त्यांनी काहीतरी आणलेलं आहे म्हणजे बाबा आता असं नाही निघणार ते. ओय हट काढते काढ तोंडातून ते. काढते तोंडातून हे बघा. याच्या तोंडात काहीतरी आहे. खाऊ राहिला आता तो, पण त्याचं काय सोडायचं नावच नाही घेत आणि मला पण एकदम किडा शिव राहिली. त्याला फूड पेडिग्री वगैरे सगळं देतो तरी आणत राहतो. ते हायवेवर कुत्रे तुझ्या आईला जाऊ दे, खाद बसन त्याचं काय सगळ्यांचं अन्न राहतं. तर गाईस मी तुम्हाला विहीर दाखवतो आमची. तर आपण विहिरीकडे जाऊ. पाणी भरपूर आहे विहिरीला. मी तुम्हाला दाखवणार होतं. मी एकदा म्हटलं होतं की पावसाळ्यात मी विहीर दाखवाय, पण शक्य झालं नाही. एवढा जोरात पाऊस होता, वादळ आलं होतं आमच्या इकडं. आमच्या पूर्ण घरात वगैरे पाणी होतं. मग तेव्हा विहीर एकदम गच्च भरलेली होती. ते दाखवायचं राहून गेलं. तर आपण आता जाऊ. हो गाईस, किती भारी, किती नॅचरल एअर वगैरे भेटतं. चला गाईस, तर आता आपण जाऊ. गाईस तर हे याला काय म्हणता, मला ह्या झाडाला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. मला याचं नाव नाही माहिती. तुम्ही कमेंट करून सांगा की या झाडाचं नाही तर या फुलाचं नाव काय आहे. माझे पप्पा म्हणजे हे आळईचं झाड आहे. म्हणजे पप्पांना माहिती आहे, पण ते तरी मजाकमध्ये म्हणतात माझे की हे आळईचं झाड. पण याला पुढून पिंक राहतं. तुम्ही नक्की कमेंट करा की कोणचं झाड आहे. तर चला आता आपण विहिरीकडे जाऊ. गाईज इथं माझे काका काम करत आहे. इथं दिसतच असेल तुम्हाला मागं. तिथं ते आता ते स्प्रिंकलरचे पाईप जोडत आहे. आणि आमच्या इथं एवढे उंदर आहे की सगळे आमचे मागच्या वर्षी पण स्प्रिंकलर लावलं होतं कांद्यांना, तर ते अख्खं कुतरम खाऊन टाकले. तर गाईस, मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं की आम्हाला गाई पाळायच्या आहेत. तर आम्ही कोणच्या गाई पाळायला पाहिजे आणि कोणची गाय जास्त दूध देते ते पण सांगा. आणि तुम्ही काहीच रिॲक्ट केलं नाही त्या गोष्टीवर, पण तुम्ही फक्त बघता गाईज. आणि बघता लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. फक्त बघता, कॉमेंट करत बघता भारी वाटलं आणि डायरेक्ट बदलला, चला व्हिडिओ दुसरा बघू. आणि तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही. तुम्ही बघत जा, सबस्क्राईब करत जा, कॉमेंट करत जा. आणि जर तुम्ही मला व्ह्यूज तर खूप आणि तुम्ही जर आत्ता इथं बघशाल ना, पूर्ण ते म्हणजे आळई नाही, माझ्या पप्पा म्हणतात ते आळईच्या झाडांचं पूर्ण हे ते आमच्या इथलं हे जे पत्र्याचं घर दिसतंय तुम्हाला, त्या काकांनी लावलेलं आहे इथं. आणि हे आमचं सोलार इथं, आणि अजून ते विहिरीकडं सोलार. आमचे एवढे 2 सोलार आहे. चला तुम्हाला दाखवतो विहिरीचं पाणी. हा गाईस, पूर्ण भरलेली आहे विहीर. आणि म्हणजे जिथे दगडा असता तिथं पूर्ण आहे विहीर. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आहे. आणि उन्हाळ्याच्या वेळेस मी जेव्हा व्लॉग बनन तेव्हा उन्हाळ्यामध्ये आमची विहीर पूर्ण भरेल.
राहते. मग आम्ही रोज सकाळी पोहायला वगैरे जात राहतो. मग जर तुम्ही जर तुमचं प्रेम दाखवलं तर मी तुम्हाला उन्हाळ्याचा पण ब्लॉग दाखवीन. संक्रांत, उन्हाळा सगळ्यांचे ब्लॉग दाखवत जाईन. तुम्ही फक्त लाईक कमेंट मला जास्त म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही बळजबरीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही लाईक शेअर कमेंट वगैरे करा. मी काही बळजबरी करत नाही की तुम्ही करा असं तसं. हे बघ गाईस, तुम्हाला दाखवतो आता मी त्या आळई. हा गाईस आळई. हा गाईस आता आम्ही आळई खात राहतो. नाही आळई खायची नसती. तर हे एकदम भारी झाड आहे आणि आमच्या इथं खूप सारे असे झाड आहे. तुम्ही मागं इकडं तिकडं बघितलं सगळीकडे तेच झाड आहे. गाईज मला व्लॉग्स बनवायला खूप मजा येत राहते म्हणून मी सुरू केलेला आहे हा व्लॉग. गाईज आता म्हणजे मी संध्याकाळीच व्लॉग स्टार्ट केलं का की मला कामं होते. आम्ही ना जर थोडंफार बाहेर गेलो होतो, नाही तर मी सकाळी स्टार्ट करणार होतो आणि मी आज शाळेला सुट्टी घेतली आहे. नाही तर मी शाळेतच असतो ना. हा व्लॉग माझ्या आजीच्या फोनमध्ये काढतो मी. आणि हे बघा तुम्हाला दाखव का अजून एक आळी. ही अजून एक आळी आहे. ही वेगळी आळी आहे थोडीफार. आणि तुम्ही नाव सांगा की ह्या झाडाला नाही तर ह्या आळीच्या झाडाला काय म्हणता. आमच्याकडे खूप वेगवेगळे प्रकारचे झाडं आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघा एकदम भारी हिरवगार नाही थोडंफार. आणि आमच्या इथं जी मोठी येडी बाबळीचं झाड आहे ना त्याच्याने एवढी सावली पडती आमची. म्हणजे कधी वाटतं की ही सावली ही झाडच नको गावावर की आमची मका तिकडं सुकट टाकलेली आहे ना. मग थोड्या वेळाने त्याच्यावर सावली पडती म्हणून अर्ध्या याच्यावर सावली पडून जाते. आणि कधी वाटतं हे झाड अजून 2-4 पाहिजे असते, नाही तर हे झाड ना एकदम मोठं पाहिजे होतं असं. पण आता हे बघा तुम्हाला मी आमचा बंड्या दाखवणार होतं. त्याला आता थोडेफार फटके देतो मी. बंड्या त्या भुंड्या फटकी देऊ का रे बंडू. तुझे भुंड फटकी देऊ. पुल्लं काय खात होता रे. काय आमचा बंडू तुम्ही बघू शकता. हा आमचा बंडू लगेच चावायला येऊ राहिला मला. बरं हे नको खात जाऊ असं. हे गाईज हा आमचा बंडू हाय करे आणला. याचं वेगळ्याच मस्तीत का खात होता रे. गाईज एवढा भारी कुत्रा आहे, शांत वगैरे. आणि अजून आम्ही खूप कुत्रे आणणार आहे. आणि तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला कोणते काही पाळायला पाहिजे, अजून काय पाळायला पाहिजे. बकरी वगैरे आम्ही सगळं पाळलेलं. आमच्याकडे बकरीचं फार्म पण आहे. माझे काका आहे सोमनाथ, त्यांचा गोट फार्म आहे. तुम्ही जो कोणी त्यांचा इंस्टाचं अकाउंट असेल तुम्ही सोमनाथ तेलोरे गोट फार्म सर्च करून पहा, तुम्हाला दिसन ते. आणि हे बघा तुम्हाला एक दाखवायचं रे. आम्ही एक नवीन गाडी घेतली. काय तिचं नाव महिंद्राची जुनी काय जीप घेतली कमांडर. सरक बंडू.
हा ही गाडी घेतली आम्ही आणि ही आम्ही घेतली आहे. आम्हाला ही विकायची का बरं की नाही. आम्ही इथं खूप खर्च उठवलेला आहे. पार 1.5 लाख रुपये खर्च केले याच्यावर. तरी हिचे नुसतं ब्रेक वगैरे फेल होऊ राहिले. आणि जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. नाही तर मी तुम्हाला माझा नंबर देतो 9960943994. ह्या तुम्ही कॉल करा. आणि इकडे आम्ही तुम्हाला जीप वगैरे गाईज माझ्या पायाला खूप लागलेलं आहे का बरं की ते शेतातनं तो खिळानं डायरेक्ट आडवा घुसला होता माझ्या पायात. म्हणून ना मला पायाला खूप त्रास होतो. आता मी बेडवर बसलेलो आहे. आणि गाईस यार तुम्ही मला सबस्क्राईब लाईक करत जा. तुम्ही जेव्हा लाईक सबस्क्राईब करशाल तेव्हाच तुम्हाला खूप मम्मी तुम्हाला जे भारी भारी असेल सगळ्यांची व्हिडिओ दाखवत जाईल. कधी विहिरीवर पोहायचे. अजून आमच्या गावात ना एक सुरेगाव रस्त्याला ना एक मोठीशी तिथं उन्हाळ्यात सगळेजण जातात ती दाखवण. अजून कुठं फिरायला जायचे असेल तर ती दाखवण. फक्त गाईस तुम्ही मला सपोर्ट करत जा. एवढीच माझी इच्छा आहे. तर एवढं बोलून मी ते भाषणासारखंच होऊन गेलं. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. तर गाईज एवढं बोलून मी माझा ब्लॉग संपवतो. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. बाय.